ही ही लिली हिने हार्ट बंद केला माझा. प्रेम मोकळी ठेवून निघून गेली, पण तिचा पेंटिंग इथे हार्ट मध्ये फिट आहे माझ्या. लिलीचा पेंटिंग इथे फिट आहे हार्ट मध्ये. माझी लिली परत पाहिजे मला. सर, मी तुझ्या घराच्या भिंती रंगवेन. मी तुझ्या कुंपणाला, गाडीला, सगळ्याला रंग देईन. हे सगळी पेंटिंग तुला विकून टाकेन, पण माझी लिली आण परत. सर प्लीज. लिली रिलॅक्स. काम बोल, चल काम बोल, पटापट काम बोल आणि निघ चल. सर, मी जास्वंदी अनाथ आश्रमातून आलोय. हा मग नाही, मी डॉक्टर आहे, त्यामुळे माझ्या तिथे व्हिजिट असतात. तिथे मला कर्ले काका भेटले. कोण करले? कर्ले काका म्हणजे तुमचे जे ड्रायव्हर होते ते. ओ हो करले. या गुड सोल, गुड सोल. पण सोडून गेला मला. पण मी होतो कुठे इथे, गेला सोडून. 1 वर्षापूर्वी त्यांनी जास्वंदी अनाथ आश्रमामध्ये एका मुलीला सोडलं. ते म्हणत होते की ती मुलगी तुमची आहे. 5 वर्षे त्यांनी सांभाळलंय सर, पण आता शक्य नाही. सर, सर प्लीज. सर प्लीज. शट अप. सर प्लीज शांत व्हा. आय कॅन अंडरस्टँड. You don't. You don't. Go to hell. सर, Go to hell. Sir. Go to hell. Go to hell. अरे मानस, किती वेळ? काय झालं आज? जुईचे बाबा भेटले का तुला? तू त्यांना सगळं सांगितलंस का? हे बघ राधा, मी तुला नंतर सगळं सांगतो. आत्ता आधी इथून प्लीज चल. अरे काहीतरी सांग. राधा, गाडी बसून बोलू ना आपण. चल ना. मानस, चल चल चल. सीमा, 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 काय होतंय काय तिला? घाबरून सोडतेस बाई तू आम्हाला? नीट बस, बसव बस. जरा. हो, मागे- थांब उशी लावते मागे. पण नाहीये, केदार सांभाळून. पण नाहीये, काय करावं काय सांभाळून सुचत गं बाई. नाहीये. तू जरा हिची काळजी घे. हो, मी मी जरा घेते. फोनवरून बघतो कुठे आहेत ते. हा, त्या सौरभला फोन करून बघतो. सौरभला लावा, केदारला पण लावा. आणि बरं, बघतो मी. जो कोणी असेल त्याला तू बोलून हिच्याकडे घ्या. लक्ष मला दे, खूप तू भीती हिच्याकडे वाटते. लक्ष- तिला सोडू नकोस. मी आलो. सीमा, बरं वाटतंय का ग आता? हं? जिजू, दादाला वाचवा ना जिजू, प्लीज. राजा होणार बरा. होणार तो बरा होणार. अरे आपण प्रयत्न करतोय ना प्रामाणिकपणे. डॉक्टर पण करतायत आणि सीमा वहिनीसाठी तरी त्याला बरं व्हायला पाहिजे.
होणार बरं तो होणार. आपण घरी सांगू ना, फक्त घारवंडांना सांगू. चालेल, पण त्यांनाच सांग, दुसऱ्या कोणाला काय सांगू नको. त्यांचाच फोन आला. हा? हा 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 घारवंडा बोला. अरे सौरभ, तू कुठे आहेस? अरे तू जिथे असशील ना तिथून इकडे ताबडतोब निघून ये. अरे इकडे सीमाची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला श्वास घ्यायला त्रास होतोय, जीव गुदमरतोय तिचा. काय? अरे तू ताबडतोब इकडे ये. अरे मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं का काय करायचं काहीच कळण्याचं झालं. तू ताबडतोब ये बघू इथे. घारवंडा तुम्ही तुम्ही ऐका ना घारवंडा. चौऱ्या काय झालं चौऱ्या? अरे थांब थांब, हा बघ केदार आला. मी फोन ठेवतो, नंतर बोलतो. काय झालं? अरे काय झालं सांग ना मला. सीमा वहिनीला घुसमटल्यासारखं होतंय. सिरियस आहे ती. आणि घरी दादा आणि केदार दोघंही नव्हते. मग आता फोनवर बोलताना केदार घरात आला आणि घारवंडांनी फोन ठेवला. देवा, देव आपली परीक्षाच बघतोय. मिस्टर ढगे, हा डॉक्टर, काय 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 आणायचंय? काय काही करून आमच्या मार्कंडला वाचवा डॉक्टर. आम्ही खूप प्रयत्न केले, पण आमच्या प्रयत्नांना तेवढं यश नाही आलं. काय बोलता? आय एम सॉरी मिस्टर ढगे. मिस्टर मार्कंड धर्माधिकारी इज नो मोर. काय? सॉरी मिस्टर ढगे. ऐक बाई. काय ग, बरं वाटतंय का आता? हो, खूप बरं वाटतंय. घे कॉफी घे. सीमा, अगं टिकली पडली आहे तुझी. अगं बाई हो. कपाळावर कुंकू नसलं की किती भकास दिसतो ना चेहरा. आता बघ किती फ्रेश दिसतेस. सीमा, मगाशी घाबरवून सोडलंस हा आम्हाला. अगं तुझा श्वास कोंडला तेव्हा माझी तर पासावर धारणच बसली होती. घरात केदार नाही, दादा नाहीत, धावपळ करायला यश, सौरभ हे दोघे नाहीत. बर तुझी अवस्था बघून घारू अण्णांनाही कळेना काय करावं ते. माझं काय झालं होतं हे माझं मलाच कळलं नाही. जीव एकदम कासावीस झाला. अचानक कोणीतरी माझे प्राणच खेचून काढते की काय असं वाटलं. केदारने औषध दिल्यानंतर मात्र लगेच बरं वाटलं. बघितलंस ना, सगळा 5-10 मिनिटाचा खेळ. हो, पण आम्ही थरथर कापत होतो. अगं घारू अण्णांना तर चक्करच आली. केदारनी माइल्ड इंजेक्शन दिले त्यांना झोपेचं. बिचारे सगळ्यांसाठी झेलत असतात बघ. पण आता त्यांचंही वय झालंय ना, ताण सहन होत नाही ग त्यांना. घरातले सगळेच जण त्यांच्या खांद्यावर मान ठेवतात. भार होतोच ना कधीतरी. झोपलेत आता. तुला आणखीन काही हवंय? नाही, काय नको, बरं वाटतंय मला.
चला किचन मध्ये जाऊया. सगळी कामं त्या दोघींवरच पडली असतील ना. अगं असं काय, तू पड बरं. आणि हे बघ, इतर वेळी आपण गार्गीला सगळं हातात आणून देतो ना, मग एखाद दिवस त्या मायलेकींनी केलं तर कुठे बिघडलं ग. हे बघ, एक तर मी पडणार नाही, मला आता झोप लागणार नाहीये रंजित. सीमा, मी तुझं ऐकणार नाहीये. आता तू स्वयंपाक घरात यायचं नाही. ऐक माझं तू. नाही ऐकणार. हॅलो सौरभ, काय रे, तुला किती वेळा सांगितलंय न सांगता जात जाऊ नकोस म्हणून. कुठे भटकतोयस? हॅलो सीमा वहिनी, कशी आहेस तू? गारू अण्णा म्हणाले की तुला बरं नाहीये. हो रे, नव्हतंच बरं मला. श्वास कोंडला होता, हात लावूनच आले वर. सीमा वहिनी, पण काय करणार, जीव गुंतलाय ना तुमच्यात, मग काय. सीमा वहिनी प्लीज प्लीज असं नको ना बोलू. अरे सौरभ, तू रडतोयस? अगं बाई, सौरभ रडतोय? काय झालं? हे बघ सौरभ, तू माझी काळजी करू नकोस. मी बरी आहे. मी मस्करी केली रे तुझी. संपलाय का सीमा वहिनी? सौरभ, सीमा वहिनी, संपलंय सगळं, संपलंय. शौर्या, सौरभ, अरे काय बोलतोयस तू? कुठेस तू, मला सांग. नाही, मी हॉस्पिटलमध्ये यश जिजून बरोबर. हॉस्पिटलमध्ये काय करतोयस तू? सीमा वहिनी, यश जिजूंचा एक खूप जवळचा मित्र ऍडमिट होता. जिजू त्याच्याच ट्रीटमेंटसाठी पैसे घेत होते घरून. पण तो गेला सीमा वहिनी, तो गेला. अरे सौरभ, हे बघ, अगं यशचा कोणीतरी मित्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्याच्या ट्रीटमेंटसाठी यश पैसे मागत होते. तो गेला म्हणे. हे बघ सौरभ, तू आधी शांत हो. हा, स्वतःला सावर बघू. आणि यशनी हे सगळं आपल्याला सांगितलं असतं तर आपण नसती का त्यांना मदत केली. तू स्वतःला सावर. आणि मला सांग, हे सगळं आपल्या हातात असतं का? हा, शांत हो बघू. तू शांत हो. सीमा वहिनी, मला नाही सहन होते, नाही सहन. सौरभ, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायला आता शिकायला हवं की नाही? लहान नाही राहिलास तू. प्रत्येकाला कधी ना कधी जायचंच असतं रे. तू सावर बघू स्वतःला. हा, तिकडचं सगळं आवरलं ना की तुम्ही थेट घरी या. इकडे तिकडे कुठेही भरकटायचं नाही. बी स्ट्रॉंग सौरभ. काय, यशना सुद्धा सांग स्वतःला सावरायला. आणि हे बघ, ऐक, तुला जर हे सगळं झेपणार नसेल ना तर तू सरळ घरी ये, कळलं? नाही, मी यश जिजून बरोबर येईन घरी. ठीक आहे. मला सांग, वय काय होतं त्या माणसाचं? 37-38 असेल. ऐक, म्हणजे लग्न वगैरे झालं होतं तर? हो, पण सीमावणी, तू नको जास्त विचार करूस. मी ठीक आहे आता, सावरलोय. घरू अण्णा आहेत तिथे? अरे, माझी तब्येत बिघडली ना तर घरू अण्णांना सुद्धा त्रास झाला, पण आता ठीक आहेत ते. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच नेहमी त्रास होतो. नाही सीमावणी, प्लीज प्लीज असं बोलू नकोस. तू सुखात राहावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. मी ठेवतो फोन. जिजून बरोबर येईन घरी.
हे सीमा, तू नको ग त्रास करून घेऊस. हं? सौरभ खूपच अपसेट झालाय ग. इतक्या जवळून त्याने मृत्यू कधी पाहिला नाहीये ना. आई गेल्या तेव्हा खूप लहान होता. खूप त्रास करून घेतोय स्वतःला. घरचा माणूस कोणीतरी गेल्यासारखा रडत होता. कोण आहे हा मित्र? आणि हेच कारण होतं तर यशने लपवलं का आपल्यापासून? कोण जाणे. पण जो कोणी होता बिचारा तो गेला. फार वय पण नव्हतं ग त्याचं. 37-38 होतं म्हणे. आई ग, म्हणजे आपल्या मार्कंड दादा एवढा नाही का? सुटला बिचारा. देव त्याच्या आत्म्याला शांती द्याव. मिस्टर ढगे, मिस्टर ढगे, शांत व्हा. मी तुमचं दुःख समजू शकतो, पण तुम्हाला पुढच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला हव्यात ना. मला सांगा, बॉडी कोण ताब्यात घेणार आहे? ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ तिथे शांत बसा. डेथ सर्टिफिकेट आणि हॉस्पिटलमधली सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली की सिस्टर सांगतील तुम्हाला. मग तुम्ही रिसेप्शनला जा आणि सगळ्या कागदपत्रांवरती सह्या करा आणि बॉडी ताब्यात घ्या. हे सगळं काय झालं जिजू? आपण काय करायचं आता? तोच विचार करतोय. काय करायचं? बॉडी घरी नेली तर घरात लय मोठा गोंधळ होईल. सीमा वहिनीची तब्येत एक तर बरी नाही. तिला हा धक्काच सहन होणार नाही. नाहीच होणार. खरंच नाही होणार. आणि बाकी कोणाला सांगितलं तर ते तिच्यापासून लपवूनही नाही ठेवू शकणार. जिजू, दादांनाही या धक्का नाही सहन होणार. सौर्य, मला सांग, तिकडे आफ्रिकेला असा काय झाला असता तर काय करणार होतो रे आपण? असा डिसिजन घ्यावा लागला असता ना. शेवटी आपला माणूस तर गेला. जिजू, माझं आणि राधाचं लग्न मार्कंड दादामुळे होऊ शकलं. नाही तर आम्ही आत्महत्या करणार होतो. आम्हाला पुनर्जन्म दिला होता त्यांनी. आणि आता तो स्वतःच. काय झालंय जिजू? त्याला त्या बाईनं फसवलं रे. त्या बाईनं फसवलं आणि तीच गोष्ट त्याच्या मनाला लागून राहिली. एक मात्र खरा, सीमा वहिनीला त्याने कधीच अंधारात नाही ठेवला. अगदी लग्नापासून सीमा वहिनीनेच हट्टानं लग्न केलं आणि त्याच्याशी. पण आता बोलून काय उपयोग? त्या दोघांच्या आयुष्यात एकत्र येणं लिहिलेलंच नव्हतं. देवाने गाठ बांधली दोघांची, पण दोघंही काही शेवटपर्यंत एकत्र नाही येऊ शकले. आता तो बरा झाला असता तर सगळा व्यवस्थित झाला असता. नव्हताच रे, नशिबातच नव्हता त्यांच्या. खरंच नव्हतं. जिजूच्या दोघांबद्दल मला खूप वाईट वाटतंय.
आता आपण काय करायचं? सौर्या, आता काळजावर दगड ठेवायचा. एक तर आपल्या हातून निसटला, पण आता दुसरीला, तिला वाचवायचा. आता आपण असा समजूया की तो परदेशात आहे आणि तिकडेच त्याचा काय ते झालेलं आहे. अरे इथे घरच्यांना कळलं तर ते सीमाला कळणारच ना. तर आपण आता काळजावर दगड ठेवूया आणि आपणच अंतिम कार्य करूया. काय आता हाच एक मार्ग मला सुचतोय. हे बघ सौर्या, किती भयंकर वाटला ना तरी हा एकच उपाय आहे आपल्याकडे. पट्टा आहे ना मी काय बोलतोय ते?